गोल्डन डकचा शिकार अगदी टप्पा पडल्यानंतर त्याला वाटलं की मागच्या बाजूने मात्र बॉल रिलीज होतोय, परंतु पुढचं दार उघडं राहिलं. मागच्या दाराने चोरी झाली आणि चोर चोरी करून गेला. तिथे विकेट आली. गोल्डन डकचा शिकार. एक मॅच विनर खेळाडू आशिष बाद होत असताना पाहायला मिळाला. कारण थोडंसं सुनील जर पाहिलं ना तर अगोदर थोडंसं शप्पल झालेलं आपल्याला पहा. अगोदर थोडंसं शप्पल आणि पाठीमागील तू जसं सांगितलंस ते जार उघडं ठेवलेलं होतं तू सुनील याने आणि लेग स्टिक या ठिकाणी उद्ध्वस्त केली. पहिला चेंडू एक मॅजिक बॉल आणि गोल्डन डक झालाय. तो एक मॅच विनर खेळाडू सुनील चाळके स्वस्तामध्ये बाद झालाय. सुनीलची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते स्वतः संघ मालक आहेत स्वतः या ठिकाणी योगेश योगेश काटेकर इनॅट नंबर 3 वरती आलेले आहेत. स्वतः संघ मालक आहेत. फुल टॉस चेंडू पडला बरोबर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजीची नक्कीच नितीन अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक धाव आलेली आहे आणि एक गडी देखील बाद झालेला एक मॅच विनर खेळाडू सुनील स्वस्तामध्ये बाद झालाय. आता स्ट्रायकिंग एंडवरती अजून देखील आहे अक्षय. अक्षय या खेळाडूने नक्कीच प्रभावित केले, इम्प्रेस केले. कालच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळी अक्षय याची पाहायला मिळालेली आहे. या मॅच मध्ये याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. यस चांगला क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. कारण आपला पहिला फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेला असताना नक्कीच सामन्याला आकार उकार देण्याची जबाबदारी अक्षय याच्यावरती आहे आणि ती जबाबदारी अक्षय जर पाहिलं तर अतिशय यशस्वीपणे पाडण्यामध्ये माहीर आहे. कारण हा एक असा खेळाडू आहे जो मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता बाळगतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान अक्षय. समोर पाहिलं तर नितीन घराळ एक मास्टर माइंड खेळाडू आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. स्लोअर बॉल आडव्या बॅकने अक्रॉस द लाईन हा स्ट्रोक सजवलाय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जातो. तोपर्यंत एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 4 चेंडू रिलीज झालेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2. म्हणजे पहिलं षटक आशिष अतिशय चांगलं आतापर्यंत हाताळलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये एक मॅच विनर खेळाडू सुनील याला बाद केलंय आणि आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. अर्थातच महिंदकर 8 सुदर्शन 11 शेवळवाडी या टीमच्या माध्यमातून या चेंडूला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. समोर पाहिलं तर मिड ऑफ रिजन मध्ये दीपक आहे. दीपक याच्या मार्फत अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दीपक जर पाहिलं तर अतिशय शांत संयमी खेळाडू आहे. कॅप्टन आहे संघाचा आणि बॅटिंग मार्क वरती आहेत स्वतः संघ मालक योगेश दादा. यावेळी लोअर फुल टॉस आणि अप्रतिम झेल पकडलाय. रुपेश पाटील याने अतिशय सुंदर झेल पकडलाय. लोअर फुल टॉस चेंडूवरती मोठा स्ट्रोक सजवणं खूप अवघड असतं कारण या चेंडूवरती अतिरिक्त पॉवर जनरेट करावी लागते आणि या चेंडूवरती फसवलाय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नितीन घराचे पहा लोअर फुल टॉस वरती मोठा स्ट्रोक सजवणं जरूर त्यांनी या ठिकाणी पसंत केलेलं पाहायला मिळालं, परंतु या चेंडूला एलिमिनेशन मिळालं नाही आणि बॉडी लाईन वरती झेल पकडलाय. रुपेश यांनी अप्रतिम झेल पकडलाय आणि स्वतः संघ मालक योगेश दादा बाद डिझाय. त्यांनी दुसरं षटक घेऊन आलेला फिरकीचा जादूगार अनिरुद्ध यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मॅजिक बॉल आणि काय चेंडू रिलीज करतोय अनिरुद्ध. पाहिलं तर थोडस आपल्या फिटनेसची स्ट्रगल करतोय, परंतु तदनंतर मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय अनिरुद्ध.
यावेळी या चेंडूला कट केलंय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार लेग ब्रेक चेंडू वारंवारपणे रिलीज केले जात आहेत आणि आज जर पाहिलं तर अनेक खेळाडू जर टेनिस क्रिकेटमध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाज जे आहेत तेच आत्तापर्यंत टिकून आहेत. आमच्या गावातील देखील एक खेळाडू नक्कीच रिलीज होतोय. त्याचं नाव आहे शुभम चोरगे उर्फ पोलार्ड. हा खेळाडू देखील नक्कीच ॲज अ बॉलर म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाव कमवेल. कालच्या मॅचमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि हा खेळाडू देखील चांगली गोलंदाजी करतोय. हा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेले चेंडू टर्न झालेला नाहीये आणि या चेंडूवरती 2 धावा. काय झालंय? जयदीप शेवाळे यांची अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. अतिशय सुंदर बॅटिंग. हार्डलक जयदीप. या चेंडूवरती सर धावा किती? 2 ना? यस, थँक्यू. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत या चेंडूवरती. 5 धावसंख्या पाहायला मिळते. या षटकातील 3 चेंडू रिलीज झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये अनिरुद्ध. यंगस्टर खेळाडू, रायझिंग स्टार खेळाडू आहे. हा पाहिला तर थोडासा गती दिलेले चेंडू आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि बॅट्समन आय थिंक सेफ आहे. बॅट्समन अगोदर बेल्स रिमूव्ह झाल्या, त्याच्या हाताने अगोदर बेल्स रिमूव्ह झाल्या. क्रिकेटमध्ये प्रेझेंट माइंड वापरणं मित्रांनो गरजेचं आहे आणि नशिबाची साथ मिळत असताना पाहायला मिळते शिवाजीत बॉस या खेळाडूला 2 नॉस्टॉकिंग इनला आहे. अनिरुद्ध याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि त्याच्याकडून अगोदरच बेल्स रिमूव्ह झाल्या आणि पंच पिनू पापा सांगतायत की हा आऊट नाही आहे. क्रिकेटमध्ये अनेक रूल्स बदललेले आहेत मित्रांनो. जेव्हा बेल्स रिमूव्ह होतात तेव्हा तुम्ही या ठिकाणी चेंडू आणि यष्ट्या एकत्र धरून सर्व यष्ट्या उचलणं उखडणं गरजेचं आहे आणि जसे रूल बदलत आहेत तसं क्रिकेट देखील बदलत आहे. क्रिकेटला भव्य दिव्य रूप आलेलं आहे आणि ते भव्य दिव्य रूप या सर्व आयोजकांच्या मुळे मिळत असताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आहे. शेबाळेवाडी गावचा सुपुत्र, त्याचं नाव आहे अनिरुद्ध. चांगला चेंडू. या चेंडूला गती दिलेली होती. कवच सीझन मध्ये चेंडू उडवला जाते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती रन्स आलेले नाहीये. थांबवण्यामध्ये यश आलंय. म्हणजे अनिरुद्ध पहा, जो अक्षय अतिशय चांगला बॅट्समन आहे, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या. या चेंडूमध्ये मोठा स्ट्रोक आलाय. शुभम त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जात आहे. हवा के संग संग निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आलाय तो षटकार. डिझाय अनिरुद्धने हा ऑफ ब्रेक रिलीज केला. कारण सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या बात है. तुम्ही लेग ब्रेक अतिशय चांगले टाकताय आणि लेग ब्रेक चेंडूवरती बीट होत होता. या ठिकाणी अक्षय हा ऑफ ब्रेक टाकला. चेंडू पडल्यानंतर स्लॉट मध्ये आला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये अक्षयने पाठवून दिलं. थोडीशी चुकी केलेली पाहायला मिळाली गोलंदाजाच्या मार्फत अनिरुद्ध आणि त्याचा रूपांतर षटकारामध्ये झालंय. 11 धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज नितीन. यावेळी क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर केले बरखास्त. काय गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. डिझाय
कारण आतापर्यंत गोलंदाजांनी प्रभावित केले, इम्प्रेस केलंय या टीमच्या. अर्थातच सुदर्शन 11 महिनकर आर्ट्स या टीमने. महिनकर आर्ट्स जर नाव ऐकलं तर आमचे गुरुवर्य महिनकर पेंटर यांची आठवण करून देतो. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर इन स्विंग आणि बॅटर बाद. बॅट्समन बाद. क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि 2 खेळाडूंच्या मध्ये कॉलिंग नव्हतं आणि चुकीच्या कॉलिंगमुळे या ठिकाणी क्रिकेटची आत्महत्या आपण म्हणतो ना, तशीच आत्महत्या करून या ठिकाणी अक्षय मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा, 2 खेळाडूंच्या मध्ये कॉलिंग नव्हतं आणि अतिशय वेगाने धावत आला. स्ट्राईक अक्षय याच्याकडे ठेवणं गरजेचं, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये या संदीप याने थांबणं गरजेचं होतं आणि प्रेझेंट माइंड वापरला. विकेट किपर आदित्य आणि प्रेझेंट माइंड वापरला आणि अक्षय याला बाद केलंय. अजून भरपूर चेंडू अक्षय बाकी होते, कारण अजून 2 ओव्हर बाकी होत्या. जवळजवळ 14 चेंडू अजून बाकी होते. अक्षय जास्तीत जास्त मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं, परंतु अक्षय या ठिकाणी बाद झालेला आहे. क्रिकेटची आत्महत्या करून नवीन बॅट्समन आलेला आहे तो गणेश काटेकर. अतिशय सुंदर भेदक आणि तिकट मारा मैदानामध्ये पाहायला मिळते. अर्थातच नितीन याचा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि या चेंडूवरती शरीराचा भेद घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्याकडे बिग अपील केलेली आहे, परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली पाहायला मिळते. पंच पाहिलं तर अतिशय शांत आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच वैभव खोत, त्याचबरोबर पिनू पापा कस 32 शिराळा तालुक्यातून आलेले आहेत. आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती बॅटची कडा आणि बॅटर बाद. गो टू डग आउट. अतिशय चांगलं षटक हाताळलं. या षटकामध्ये पाहिलं तर अतिशय कमीत कमी धावसंख्या या गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलेली आहे. एक विकेट टेकर गोलंदाज आहे नितीन पाहिलं तर मैदानामध्ये तिकट आणि भेदक मारा करत असताना पाहायला मिळते. चेंडू टाकतोय की आगीचे रखरखते निकारे पडल्यानंतर पहा थोडासा राईज झाला आणि बॅटची कडा. पाठीमागे पाहिलं तर कोणती चूक केलेली नाहीये यष्टीरक्षकाने आदित्याने. आदित्य पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू आहे. गेल्या मॅचमध्ये एक मॅच विनिंग खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळेल. आदित्याची शेवटपर्यंत थांबला आणि मॅच घेऊन गेला. तर याच पद्धतीची खेळ दाखवावं लागते. नवीन खेळाडू आलेला आहे तो शुभम चोरगे. बॅक ऑफ द हँड चेंडू शॉट फसलाय. रुपेश त्याच्या खाली आहे आणि रुपेश याच्याकडून सेल ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होत आहे. आले चौकाराने स्वागत केलं.
निखिल याला. पंजाच्याकडे बिग हॅपी आणि थर्ड अंपायर कडे कॉल येतोय. डिसिजन पेंडिंग. स्टंपिंग साठी या ठिकाणी आपल्याला नक्की चेक केला जाईल. थोडीशी हवेमध्ये उडी मारलेली पाहायला मिळेल. निखिल याने बॅकवूड पंच मारायचा होता. चेक केलं जात आहे. वैभव चेक करणार आहे का? थोडीशी क्रुशियल मुवमेंट आहे. बॅट्समन बाद. OUT आउट. कारण ती लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. तुम्ही लाईन वरती तुमचा पाय होता निखिल. तुम्ही लाईन क्रॉस करणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बॅटर बाद झालाय. निखिल झालाय बाद. नवीन बॅट्समन आले तर गणेश. तुम्ही आणि पहा अतिशय चांगलं आपल्याला इस्टेशन पाहायला मिळतं आदित्याचं. आदित्य पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू आहे. काल त्याचा दिवस नव्हता परंतु आज आदित्याचा दिवस आहे. गेल्या मॅच मध्ये देखील अतिशय चांगली खेळी आदित्याची पाहायला मिळाली. आणि नवीन बॅट्समन आलेले आहेत ते गणेश. निखिल बाद झालाय. नवीन बॅट्समन आलेला आहे गणेश. ओडी विकेट. दीपक निघालाय. चांगला बॉल. यावेळी देखील शॉट फसलाय. दीपक आहे त्याच्या खाली आणि झेल बाद. तू चल मैं आया. असंच आपल्याला पाहायला मिळते काटेकारवाडी या टीमच्या माध्यमातून. अतिशय चांगली खेळी त्यांची पाहायला मिळाली परंतु आज जर पाहिलं तर लागोपाठच्या विकेटचं सत्र. आठ विकेट ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर 3 विकेट
बाकी आहेत आणि नितीन याची हॅट्रिक झालेली आहे. लगातारच्या 3 विकेट प्राप्त केलेले आहेत नितीन याने. ओव्हर हॅट्रिक. येस, स्टंबिंगची विकेट घेतली जात नाही. दीपक याची अप्रतिम खेळी आणि अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला येते. मोहन आलाय, चांगली गोलंदाजी करतोय, कर्णधार आहे दीपक पाहिलं तर आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एक जबाबदारीपूर्वक गोलंदाजी आहे दीपक याची. बॅक ऑफ दी हँड. यावेळी देखील आय थिंक बॅटला चेंडू ब्रश झालेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु थोडंसं चुकी झालेली आहे पाठीमागे. सील ड्रॉप झालाय. चांगली गोलंदाजी, तिखट आणि भेदक मारा पाहायला मिळतोय दीपक याचा. 16 धावसंख्या पाहायला मिळते. 4थं षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या फक्त 16. तिसरं मॅडन षटक येईल का हे देखील पाहण्यासारखं असेल, कारण आतापर्यंत 2 मॅडन षटक आलेली आहेत. पहिलं मॅडन षटक शुभम चोरगे, दुसरं मॅडन षटक आम्ही स्वतः या ठिकाणी रिलीज केलं मारुती चोरगे, आणि तिसरं मॅडन षटक येतंय का पाहूया. दीपक मॅडन षटकाच्या उंबरठ्यावरती आहे. एक बॉल बाकी आहे आणि या चेंडूवरती एक धाव आलेली आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाची. दीपक यांनी अतिशय चांगले षटक हाणलं. फक्त एक धाव खर्च केलेली आहे आणि या षटकामध्ये जवळजवळ 3 त्यांनी गडी बाद केलेले आहेत. 4 षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकानंतर रणवीर 11 काटेकरवाडी या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. जोपर्यंत 5वं षटक येईल तोपर्यंत आपण जाऊयात डीजे मास्टरकडे. डीजे
चला नेक्स्ट मॅचचा टॉस असते मित्र. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. 11 मध्ये लढत. हॅलो थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. अधिक दादांचे शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण देईल? कबीर 11 कॉल देईल. स्विंग द टॉस. छापा असा कॉल दिलाय आणि काटा आलाय. टॉस हा देखील गमावलाय. टॉस जिंकलाय परी 11 संघाने. अधिक दादा निर्णय काय असेल? आम्ही फील्ड पास करू. किती मॅचेस जिंकल्यात आतापर्यंत? आम्ही 3 जिंकलेले आहेत. क्वालिफाय झालाय. परंतु अगदी या मॅच मध्ये कशी रणनीती असेल? आम्ही कोणतीही मॅच हलक्यात घेत नाही आणि कोणालाही कमजोर समजत नाही. त्यामुळे आम्ही सेम स्ट्रॅटेजी वापरू. आम्ही कोणालाही हलक्यात घेणार नाही. सचिन दादा आहेत, सागर दादा आहेत. आतापर्यंत किती मॅचेस जिंकल्यात? आम्ही एकच मॅच जिंकलोय काल आणि आज आता आम्ही दुसरी मॅच जिंकणारच आहे कारण सुजित नाही आहे. येस सुजित नाहीये म्हणून सांगितलं. दुसऱ्या मॅच साठी गेलाय. परंतु काय स्ट्रॅटेजी असेल? ही मॅच जिंकण्यासाठी काय स्ट्रॅटेजी केली? 20 रनांपर्यंत रोखू त्यांना आपण. 20 धावांपर्यंत रोखण्याचा. टीम मीटिंग सेम टीम सेम आहे की काय चेंजेस आहेत? टीम मध्ये मी आज इन झालोय. बस मग आता काय मॅच जिंकायचीच आहे आणि हे हारणारच आहेत. इथे टॉस जिंकलाय परी 11 संघाने. परी 11 संघाने मात्र टॉस जिंकत असताना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले अर्थातच टीम कबीर 11 संघाला बॅटिंग साठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया मारुती चोरगे सरांना. थँक्यू सो मच. सागर दादा 1-2च मिनिटं आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. सागर दादा पाटील प्लीज. सागर दादा पाटील प्लीज तुम्ही समालोचन कक्षाशी 2च मिनिटं संपर्क साधा. कारण एक महत्त्वपूर्ण तुम्हाला एक विचारायचं आहे. तर यस सुनील चाळके आपल्या टीम मध्ये तुम्ही 12 खेळाडू खेळलेले आहात. आता बॅटिंग करत असताना तुम्ही 12 खेळला. या ठिकाणी आपण चेक केलं तर तुमच्या 11 विकेट गेलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही 12 खेळाडू खेळलात. तुम्ही चेक करा पाहिजे तर. कारण या ठिकाणी आम्हाला टेक्निकल टीम कडून माहिती आली की तुम्ही 12 खेळाडू खेळला. त्यामुळे तुम्हाला आयोजन कमिटीने 5 रनची पॅनल्टी दिलेली आहे. जर आपण चेक करू पाहिजे तर. कारण आम्हाला या ठिकाणी टेक्निकल टीम मधून माहिती मिळाली की तुमचे या ठिकाणी 12 खेळाडू खेळले. 11वा पण रनआउटच झाला.
सागर दादा 2 मिनिटं प्लीज या. सागर दादा पाटील. सागर दादा आणि शशी दादा तुम्ही या ठिकाणी थोडंसं डिस्कशन करा आणि आम्हाला या ठिकाणी प्लीज कळवा, कारण जे झालंय ते तुमच्या कानावरती घालणं गरजेचं आहे. आदित्य ओके ना? आदित्य आयकॉन, आदित्य शेवाळे. चला लगेच कळवा प्लीज. आदित्य दीपक तुम्ही लगेच कळवा. सागर दादा पाटील प्लीज कुठे आहात तुम्ही? संघ मालक तुम्ही देखील
2 रनची आपण पेनल्टी देतो. चला मॅच सुरुवात करा प्लीज. चला सुनील घ्या, चला मॅच सुरू करा. आणि दादा कसं आहे, तुम्ही 12 खेळाडू देखील तुम्ही मैदानामध्ये पाठवून देणं चुकीचं आहे. चला मॅचला सुरू करा प्लीज. दोन्ही संघ तयार आहेत. तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती आहे काटेकरवाडी टीम, तुम्ही तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. आपण या ठिकाणी लगेच कॉल येईल तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ खर्च करू नका, फक्त या ठिकाणी थोड्याच धावांची आवश्यकता आहे. कारण 12वा खेळाडू जरी समालोचन कक्षामध्ये नसेल तरी पण आपण या ठिकाणी मागाशीच 2 रनची पेनल्टी दिलेली आहे. त्यामुळे जो ऑर्गनायझर कमिटीचा कॉल आहे ते तुम्ही मान्य करावा लागेल, याची देखील नोंद घ्या. बघा लक्ष द्या, अगदी यवती पंचक्रोशी विभागातील गावांना जोडणारी क्रीडा स्पर्धा आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. स्पर्धा आपलीच आहे. बघा कुठलाही गाळबोट लागणार नाही या स्पर्धेला, त्याची दक्षता घ्या. जो काही निर्णय असेल तो निर्णय दोन्ही टीमने मान्य करा. कुठलाही आक्षेप घेऊ नका, कारण बघा प्रत्येकाकडनं चुका होतात, चुकीतूनच सुधारणा होते. आणि YouTube लाईव्ह चालू आहे ही क्रीडा स्पर्धा, त्यामुळे कुठलेही या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. जे पंच निर्णय देतील किंवा कमिटी आयोजक जो निर्णय देतील तर नियमाचं उल्लंघन होणार नाही कुठल्याही खेळाडूंकडून, याची दक्षता घ्या. 2 रनची पॅनल्टी तुम्हाला दिली गेली आहे. त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण ज्या पद्धतीने तो मागील मॅच मध्ये देखील 12वा खेळाडू नव्हता त्याला देखील पॅनल्टी दिली होती. त्यामुळे नियमाप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. पहिल्याच दिवशी तुम्हाला नियम सांगितले होते, त्यामुळे विनंती असेल कुठलाही गाळबोट लागणार नाही या स्पर्धेला, याची दक्षता घ्या. आणि सर्वांनी थोडंसं सहकार्य करा आणि मॅचला सुरुवात करूया. यस यस, पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो फिरकीचा जादूगार सुनील साळके. पहिला चेंडू सॉफ्ट हँड स्ट्रोक यस पुश करून खुश राहिलाय आपल्याला पाहायला मिळतोय. हा दीपक पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी याच्या मार्फत पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. म्हणजे 16 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ 29 चेंडूमध्ये आता 15 धावांची आवश्यकता आहे. 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे या टीमला. तर क्रिकेटमध्ये सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. पुढचा बॉल या चेंडूला पाहिलं तर अतिशय चांगला चेंडू रिलीज केलाय सुनील साळके याने. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंग करत असताना थोडंसं या ठिकाणी नाराज केलं या खेळाडूने, परंतु शेवटपर्यंत झुंज देणारा खेळाडू आहे, एक योद्धा आहे. शेळकेवाडी गावचा सुपुत्र, रणवीर स्पोर्ट्सचा हा एक कर्णधार आहे आणि या टीमचा देखील कर्णधार आहे. आपल्या बॅटिंगच्या जीवावरती 2 मॅच या खेळाडूने जिंकून दिलेल्या आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि आज जर पाहिलं तर अतिशय अप्रतिम खेळ याची पाहायला मिळते. शेवटपर्यंत लढणारा हा खेळाडू आहे सुनील. आणि त्याच्यासमोर पाहिलं तर दीपक. आतापर्यंत 3 चेंडू सुनील याचे रिलीज झालेले पाहायला मिळतात आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे या गोलंदाजाने. आणि पंच सांगतात की हा चेंडू खाली डीप होत होता, नो बॉल नाही आहे. 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. फुलटोचा समाचार घेऊ शकलेला नाही आहे. 1 धाव आलेली आहे. टीव्ही स्क्रीनवरती पहा निखिल, ज्याने काल जर पाहिलं तर अप्रतिम झेल घेतलेला पाहायला मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा झेल व्हायरल झाला. आशिष हा देखील फुल टॉस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने यस ठोकला षटकार आणि मॅच फिनिश. कॅश प्राइज आहे निकम यांच्याकडून, तर ते पारितोषिक मिळवतोय का पाहूया. या चांगला एफर्ट, चांगला चेंडू. हा चेंडू आशिष निखिल याचा हा चेंडू जर पाहिला ना, हा चेंडू चांगला आहे. अशीच गोलंदाजी करावी लागेल. आणि जेव्हा आपण मोठमोठे क्रिकेट खेळत असतो, जेव्हा चान्स मिळतो तेव्हा चान्स मिळणं गरजेचं आहे. आणि चान्स मिळत असतो तेव्हा या खेळाडूंची भीती मोडते आणि त्यामुळे असे अनेक गोलंदाज तयार होतात. तसाच हा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती पाहिलं तर चॉप केलाय
आणि फिनिशिंग टच दिलाय. चेंडू निघून जातोय कवचच्या दिशेने आणि या चेंडूवरती आलाय चौकार. झालेल्या मॅच मध्ये अर्थातच महेंद्र आर्ट्स शेवळवाडी या टीमचा विजय होतोय. आणि हॅडलक बॅडलक रणवीर 11 काटेकरवाडी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच अतिशय सुंदर मॅच अशी पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळेल तो परी 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो तो कबीर 11 शेकेवाडी हा संघ. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या मॅचचं धौत समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचा छोटा बंधू द व्हॉइस ऑफ द कराड आशिष चोरगे यांच्याकडे.